संसार म्हटलं की प्रॉब्लेम हे येणार आणि प्रॉब्लेम काही आपल्याला सांगून येत नाही. आणि जे आपल्या जीवनामध्ये प्रॉब्लेम येत असतात, संसारामध्ये प्रॉब्लेम येत असतात, ते प्रॉब्लेम कधी कधी आपल्या आवाक्याच्या बाहेर असतात. म्हणजे आपण अनेक प्रयत्न करून देखील ते सुटत नाही. जसं की मुलबाळ होत नाही, संतती होत नाही, संतती झाली तर ते त्यामध्ये काहीतरी ॲबनॉर्मलिटीज येतात, ते संततीमध्ये अपंगत्व येते. आणि त्यासोबतच मुलं बाळ लग्नाचे आहे, योग्य वर वधू आहे, परंतु लग्न जुळत नाही. काही व्यवसाय नवीन तुम्ही स्टार्टअप केला आहे, त्यामध्ये यश येत नाही, मुलांच्या प्रगतीमध्ये यश येत नाही. म्हणजे किती जरी आपण प्रयत्न केले तर आपल्याला त्यामध्ये आपली जी मेहनत आपण जी करतो, हार्डवर्क जी करतो, त्यामध्ये आपल्याला यश मिळत नाही. तर या सर्वांवरती आपण आपल्या इष्टदेवतेची, आराध्य देवतेची पूजाही करत असतो. परंतु इष्टदैवत, ग्रामदैवत आणि कुलस्वामिनी जे कुलदैवत असते, या सगळ्या गोष्टी वेगवेगळ्या असतात. आपण आपल्या आवडीनुसार ज्या देवांची सेवा भक्ती करतो किंवा जे दैवत आपल्याला आवडते ते झालं आपलं इष्टदैवत आणि आराध्य दैवत. परंतु जे आपलं गाव असते तिथे जे दैवत असते ते असते ग्रामदैवत, म्हणजे संपूर्ण गावाचं ते दैवत असते. आणि कुलदैवत म्हणजे आपल्या कुळाचे हे दैवत असते. हे सगळे जे प्रॉब्लेम आपल्या जीवनामध्ये येत असतात त्या प्रॉब्लेमवरती दोन मुख्य कारणे असतात. एक तर पितृदोष, आणि दोष झाल्यामुळे देखील आपल्याला या सर्व संकटांचा सामना करावा लागतो. आणि दुसरं म्हणजे आपल्या कुलदेवतेची सेवा आपल्याच्याने व्यवस्थित न होणे. आपली जी कुलदेवता आहे, कुलस्वामिनी आहे, कुलदेव आणि कुलदेवी हे दोन्ही वेगवेगळे आहेत. कुलदैवत म्हणजे जे पुरुष देवता असते ते म्हणजे कुलदेवता, आणि जी स्त्री देवता असते म्हणजे ती म्हणजे कुलदेवी, कुलस्वामिनी. तर आपण आपल्या कुलस्वामिनीची पूजा जर का आपल्याच्याने व्यवस्थित झाली नाही, आपल्या घरामध्ये आपल्या कुलस्वामिनीचा फोटो टाक जर नसेल, आता अनेक जणांना आपली कुलदेवी कुठली आहे, कुलस्वामिनी कुठली आहे ते माहित नसते. काही जणांना माहित असते तरी सुद्धा त्या कुलदेवीची सेवा उपासना ही नीट होत नाही. त्यामुळे देखील आपल्याला या संकटाचा सामना करावा लागतो. त्यामुळे आपण आपली कुलदेवी, कुलस्वामिनी कुठली आहे ते माहित करावी आणि तिची सेवा उपासना ही रोज आपण आपल्या जीवनामध्ये, दैनंदिन जीवनामध्ये, नित्यसेवेमध्ये आपण केली पाहिजे. तर आता आपण आपल्या नित्यसेवेमध्ये किंवा दैनंदिन जीवनामध्ये आपल्या कुलस्वामिनीची सेवा कशी करायची आहे त्याबद्दलची आपण आजच्या व्हिडिओमध्ये माहिती बघणार आहोत. आता लवकरच शारदीय नवरात्र ही सुरू होणार आहे. आपण आपल्या कुलस्वामिनीची सेवा ही शारदीय नवरात्रामध्ये, चैत्र नवरात्रामध्ये करत असतो. आणि अजून दोन प्रकारचे नवरात्र असतात, ते म्हणजे गुप्त नवरात्र. तर या नवरात्राच्या दिवसामध्ये सेवा न करता आपण नेहमी करता रोजच्या दैनंदिन आयुष्यामध्ये देखील आपण आपल्या कुलस्वामिनीची, कुलदेवीची सेवा करणे हे अत्यंत गरजेचं आहे. रोज जशी आपण आपली देवपूजा करतो, नित्यप्रमाणे आपण जे काही स्तोत्र मंत्र वाचत असतो, तसेच आपण आपल्या कुलस्वामिनीची सेवा देखील करणे अत्यंत महत्वाचं आहे. कारण की आपली कुलस्वामिनी ही आपली कुळाची देवता असते, आपल्या कुळाला ती सांभाळते, आपलं रक्षण करते. त्यामुळे रोज आपण आपल्या नित्यसेवेमध्ये आपण आपली सेवा ही कुलस्वामिनीची करायला हवी. त्या कुलदेवी माहित आहे त्यांना काय सेवा करायची आहे, आणि ज्यांना त्यांची कुलदेवी माहित नाही त्यांनी काय सेवा करायची याबद्दल देखील मी तुम्हाला सांगते. महाराष्ट्रामध्ये 3.5 शक्तिपीठ आहे. 3.5 शक्तिपीठ म्हणजे तुळजापूरची तुळजाभवानी माता, कोल्हापूरची महालक्ष्मी आई, आणि माहूरची रेणुका माता, आणि वणीची सप्तशृंगी माता. यापैकी आपली कुलस्वामिनी असते. म्हणजे महाराष्ट्रातल्या अनेक जणांची कुलदेवता ही तुळजाभवानी आहे. तर तुम्हाला तुमची कुलदेवता माहित करून घ्यायची असेल तर त्यावरती देखील मी एक व्हिडिओ बनवला आहे की तुमची कुलदेवता कशी माहित करून घ्यावी. याची लिंक मी डिस्क्रिप्शन मध्ये देते किंवा तुम्ही चॅनलवरती जाऊन देखील बघू शकता. तर आपली कुलस्वामिनी कुठली आहे हे तुम्ही माहित करून घ्या, कुलदेवता कुठली आहे ते माहित करून घ्या. कारण की हे जे संकट असतात, मुलबाळ होत नाही, लग्न जमत नाही, ह्या सर्व गोष्टी कुलस्वामिनीच्या अधिकारामध्ये येत असतात. त्यामुळे आपली कुलदेवता कुठली आहे हे तुम्ही नक्की माहित करून घ्या. आणि कुलदेवीची सेवा उपासना ही रोजच्या दैनंदिन जीवनामध्ये, आपल्या रोजच्या डेली लाईफ मध्ये झालीच पाहिजे. तर सेवा काय करायची आहे, सप्तशतीचा पाठ करायचा आहे. तर सप्तशतीचा पाठ करताना तुम्ही रोज, म्हणजे आज जर का समजा आज मंगळवार पासून तुम्ही जर का सेवेला सुरुवात केली किंवा शुक्रवार पासून जर का तुम्ही सेवेला सुरुवात केली, तर ज्यांना कुलदेवता माहित आहे त्यांच्यासाठी सांगते की त्यांनी सप्तशतीचा पाठ करावा. तर मंगळवारी किंवा शुक्रवारी तुम्ही सेवेला सुरुवात करायची आहे. त्यापासून जर का तुम्ही तुमच्या कुलदेवतेच्या सेवेला सुरुवात केली, म्हणजे सप्तशतीचा पाठ जर का तुम्ही वाचण्याला सुरुवात केली, तर दैवी कवच पासून तुम्ही वाचायला सुरुवात करायची आहे. पहिल्या दिवशी दैवी कवच पासून वाचायला सुरुवात करायची आहे. पहिला आणि दुसरा अध्याय वाचायचा आहे मंगळवारी तुम्ही जर का हा पाठ सुरुवात करत असेल तर. आणि बुधवारी तिसरा आणि चौथा अध्याय वाचायचा आहे. रोज असे 2-2 अध्याय वाचायचे आहे. आणि 7व्या दिवशी 13वा अध्याय येईल, तर 7व्या दिवशी 13वा अध्याय वाचायचा आहे. अशी सेवा तुम्ही रोज करायची आहे. 13 अध्याय वाचणं म्हणजे दुर्गा सप्तशतीचा एक पाठ होतो. म्हणजे तुम्ही 7 दिवसामध्ये एक पाठ हा करायचा आहे. परंतु ज्यांना वेळच नाही त्यांनी काय करायचं आहे, तर तुम्ही मंगळवारी किंवा शुक्रवारी पूर्ण दुर्गा सप्तशतीचा पाठ हा करायचा आहे. म्हणजे दैव कवच पासून सुरुवात करायची आहे, आणि त्यानंतर 13 अध्याय वाचायचा आहे, आणि त्यानंतर क्षमार्पण स्तोत्र हे वाचायचं आहे. तर अशा प्रकारे तुम्ही दुर्गा सप्तशतीचा पाठ हा करू शकता. जर आता कुणाला
दुर्गा सप्तशतीचा पाठ करणे, अध्याय वाचणे जमलं नाही तर त्यांनी मंगळवारी किंवा शुक्रवारी तुम्ही संपूर्ण दुर्गा सप्तशतीचा पाठ हा करू शकता. आणि जर कुणाला आता कुलदेवी माहित नाही की कुलदेवी कुठली आहे, कुलदेवी आपल्याला माहित नाही, आपली कुलस्वामिनी कुठली आहे, तर तुम्ही रोज 108 वेळेस एका मंत्राचा जप करू शकता. 108 वेळेस एक माळ तुम्ही ओम श्री कुलदेवताय नमः या मंत्राचा जप करायचा आहे. रोज न चुकता तुम्ही ओम श्री कुलदेवताय नमः या मंत्राचा जप करा. तुमची जी कोणी कुलदेवता असेल ती तुम्हाला संकेत देईल किंवा तुम्ही जे मंत्र जप करताय तो सरळ कुलदेवतेपर्यंत पोहोचेल आणि तुमच्या जीवनामध्ये ज्या काही अडचणी असतील, समस्या असतील त्या नक्कीच त्याचं निवारण होईल. किंवा आपल्या नित्यसेवेमध्ये रोज कराव्या. आपण आपल्या जशी रोज नित्यपूजा करतो, देवपूजा करतो, स्तोत्र मंत्र म्हणतो, तशीच आपल्या देवी आईची सेवा करणं देखील खूप गरजेचं आहे. कुलस्वामिनीची सेवा करणे खूप गरजेचं आहे. कुलस्वामिनी ही आपली प्रत्येक संकटापासून आपलं रक्षण करत असते, आपल्या कुटुंबाचं रक्षण करत असते. त्यामुळेच तिला कुलदेवी, कुलस्वामिनी असं म्हटलं जाते. त्यामुळे न चुकता तुम्ही कुलस्वामिनीचं उपासना ही करायची आहे, पाठ करायचे आहेत. आणि वर्षातून एकदा तरी तुम्ही तुमच्या कुलदेवीच्या ठिकाणी जा, तिचा कुळाचार करा, मान सन्मान करा. म्हणजे आपण नवरात्रीमध्ये तसं करतच असतो, परंतु वर्षातून एकदा, तुमच्या नवरात्रीत जर का जाणं नाही झालं, खूप गर्दी असते, तर तुम्ही वर्षातून एकदा कधीही कुलस्वामीच्या ठिकाणी जा, तुमच्या कुलदेवतेच्या ठिकाणी जा, तिची ओटी भरा, मान सन्मान करा. कारण की देवीला काय हवं असतं की आपले मूल हे आपल्या जवळ आलं पाहिजे, एवढंच देवीला हवं असतं. त्यामुळे वर्षातून एकदा तरी तुम्ही जा. वर्षातून एकदा नाही जमलं तर 3 वर्षातून एकदा तरी तिथे जावं, देवीची ओटी घेऊन जावं. जे काही म्हणजे आपण सोबत तुम्ही अलंकार देखील देवीसाठी नेऊ शकता. आपण आपल्या देवीचा मान सन्मान हा करावा, आपल्या कुलस्वामीचा मान सन्मान हा नक्की करावा. तुम्हाला जर वर्षातून एकदा नाही जमलं तर तुम्ही 3 वर्षातून एकदा जा, परंतु जा. आणि सेवेमध्ये रोज आपल्या कुलस्वामीची पूजा, उपासना ही नक्की करा. यामुळे तुमच्या जीवनात ज्या काही अडचणी असतील, दुःख असतील, संकट असतील ते नक्कीच दूर व्हायला सुरुवात होते. म्हणजे तुम्ही ह्या गोष्टी करून बघा, तुम्हाला याचा अनुभव नक्की येईल. आणि 1-2 महिने सतत तुम्ही कंटिन्यू देवीची सेवा करून बघा, तुम्हाला याचा अनुभव नक्की. अत्यंत श्रद्धेने, मनोभावे आपण आपल्या देवीला प्रार्थना करायची आहे. संकल्पयुक्त सेवा नाही ही साधी सरळ सेवा आहे. कुठलाही संकल्प न करता रोज आपण आपल्या नित्य दैनंदिन जीवनामध्ये आपण आपली जशी रोज देवपूजा करतो तशीच आपल्याला ही उपासना करायची आहे. आणि या सेवेमध्ये कुठलेही नियम नाही. फक्त तुम्ही जेव्हा दुर्गा सप्तशतीचा पाठ जर तुम्ही 7 दिवस करणार असाल तर मांसाहार वर्ज्य करा, मांसाहार करू नका. किंवा घरातही म्हणजे आता घरातले मांसाहार करत असतील, जर घरात तुमच्या मांसाहार होत असेल तर तुम्ही फक्त मंगळवारी किंवा शुक्रवारीच तुम्ही ही सेवा करायची आहे. दुर्गा सप्तशतीचा संपूर्ण पाठ तुम्ही एक दिवशी मग करू शकता. परंतु जर तुम्ही 7 दिवस करत असाल तर 7 दिवस घरामध्ये मांसाहार नको, किंवा तुम्ही सुद्धा मांसाहार करू नका जर तुम्ही मांसाहार करत असाल तर. या गोष्टीचे छोटे छोटे नियम पाळायचे आहेत आणि आपल्याला आपली सेवाही करायची आहे. ब्रह्मचर्य जेव्हा आपण संकल्पयुक्त सेवा करत नाही, आपण रोजच्या दैनंदिन जीवनामध्ये आपण सेवा करत असतो, त्यामध्ये ब्रह्मचर्य पाळायची गरज नाही. परंतु मांसाहार वर्ज्य करावा, मांसाहार करू नये, किंवा घरामध्ये देखील आपण तशा गोष्टी होऊ देणे याकडे लक्ष द्यायचं आहे. बाकी काहीच कुठलेच नियम नाही. अगदी साधी सोपी सेवा आहे आणि या सेवेनेच तुम्ही तुमच्या कुलस्वामीला नक्की प्रसन्न करून घेऊ शकता आणि तुमच्या जीवनामध्ये ज्या काही दुःख, संकट, अडचणी आहेत ते नक्कीच दूर व्हायला मदत होईल. तर आजच्या व्हिडिओमध्ये एवढेच. व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओ लाईक करा, चॅनलवरती नवीन चॅनल सबस्क्राईब करा. धन्यवाद. जय गजानन.